ओके, तर आज आहे रामनवमी आणि आमच्या देवळाकडे म्हणजे रामेश्वराच्या देवळाकडे खूप मोठा असा उत्सव असतो. जेवण बिवण सगळं तिथे असं सगळ्या तयारी तर काल रात्रीपासून चालू होत्या. रात्री तर काय, बट ऑब्विसली मला जायला नाही भेटलं कारण की रात्र ही वैरायची आहे इथं. तर ठीक आहे, रात्री जायला नाही भेटलं तर आता सकाळी फटाफट आंघोळ करतो आणि मग पहिलं रेडी होऊन जातो मंदिराकडे. मग तुम्हाला दाखवतं कशा प्रकारे तयाऱ्या चालत काय चालू आहे. आणि आज तर जेवण बिवण सगळं तिथे रात्री तर धमाल होणार आज, कारण की आज आमच्या इथे दशावतारी नाटक बिटक करणार आहे. तर तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण प्रॉपर असं दाखवतो. दशावतारी नाटक दाखवेल, जेवण आहे, आता थोड्या वेळाने पोथीपुराण चालू होईल, त्यानंतर कीर्तन होईल, बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या चालू होतील. कीर्तनाला मी नाही जाणार, गेलो तर तुम्हाला दाखवेल, नाही गेलो तर तुम्हाला समजेलच. ठीक आहे, चला फटाफट आंघोळ करतो, रेडी होतो आणि मग सीधा. तर मग मित्रांनो बोललो रेडी झालो आणि बराच टाईम आहे अजून मंदिराकडे जायला. तर बोललो करू काय तर बोललो ठीक आहे, आलो तर बोललो तुम्हाला आमच्या घराबाहेरचा आजूबाजूचा परिसर दाखवतो बोललो. आणि मस्त अशी रोड आहे. आणि बोललो थोडं एवढे दिवस 3-4 दिवस थोडी धावपळ चालू होती, कारण की सकाळी सकाळी लवकर मंदिरात जायचं होतं आणि त्यासाठी लवकर उठून सगळी धावपळ चालू. त्यामुळे बोललं की मला व्यवस्थित आजूबाजूचा परिसर काय बघता आला नाही नीट. तर बोललं की आज माझ्याकडे बराच टाईम आहे, बराच. तर चला, सगळे घरचे कामं करतायत, तर मी बोललो की चला आपण बसून करणार काय. तर बोललो तुम्हाला बोललो आजूबाजूचा सगळा परिसर दाखवतो. हा दमलो एवढंच चाललं तर, पण मस्त आहे. तर मग मित्रांनो हे आहे आमच्या इकडचं वहाळ, म्हणजे नदी मालवणीमध्ये त्याला वाळ बोलतात, वहाळ बोलतात. तर हा हे पण आहे, पण आता पावसाळा नाही त्यामुळे गरमीमध्ये उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे सुकलंय. आणि मस्त इथून लोकांना जायला वाट आहे. पहिला तर हा मला आठवतंय लहानपणीचं की पहिला तर हा ब्रिज पण आता लोक पाण्याच्या आतमधून क्रॉस करायचे, कारण की वरती पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये पण बरेच लोकांची घरं, बरेच म्हणजे 3-4 घरं आहेत, त्यांच्या घरी तर जाणं म्हणजे बाबा, कारण की एवढं आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक घर आणि परत 2-3 किलोमीटरवरती दुसरं घर, म्हणजे अशी लांब पडते घरं. आणि सरप्राइझिंगली गोष्ट अशी आहे की त्या घरामध्ये लोक अजून राहतात आणि असं नाही की 10-12 लोक त्या घरामध्ये राहतात. प्रत्येक घरामध्ये मोजून 1, 2, 3, 4 लोक अशीच राहतात. देवाला माहिती कसे राहतात, कारण की बाजूबाजूला वाघ बीघ सगळे वेगवेगळे प्रकारचे प्राणी तर आजूबाजूला. रात्र झाली की माझ्या घरातून मी बाहेर नाही पडत, ती लोक वरती कसे राहत असतील, तरी पण ती लोक बाहेर येतात रात्रीचे. ती लोक मंदिराचे ते येतात, एवढं 1 किलोमीटर चालून ती लोक रात्रीचं मंदिराकडे येतात. म्हणजे एमर्जन्सीला येतात, असं काही नाही की उगाच टाईमपास नाही म्हणून ती लोक फिरायला मंदिराकडे येतात. हा तर हा ब्रिज पण आता माझ्या मते 4-5 वर्ष झाले असेल बांधला असेल, कारण की मी होतो लहान, म्हणजे आठवतं असं मेमरी थोडीफार आहे की जेव्हा मी लहान होतो तेव्हा तर लोक या नदीच्या चालत क्रॉस करायचे, कारण की आणि जास्त पाणी वाढलं तर त्या लोकांना या साईडचा संपर्कच तुटायचा. पण ठीक आहे, आता अपडेट झालं आहे खूप आणि आता वरतून गाडी पण जाऊ शकते आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पहिल्या लोकांना गाडी पण नव्हती, लोक चालत प्रवास करायचे. आता गाड्या बिड्या सगळ्या सुखसुविधा झाल्या आहेत, त्यामुळे हा गाव पण मस्त सुंदर असं आजूबाजूला जंगल. ठीक आहे, चला मग थोडं मी पण एन्जॉय करतो आणि थोडा मेमरी रिक्रिएट करतो. हा हो, थांबा जरा. तर मग मित्रांनो फायनली 3 दिवस झालेत आणि मी 3 दिवस झाले इथे आलोय आणि मी तुम्हाला नीट माझं घर पण दाखवलं. तर चला तुम्हाला दाखवतो माझं घर. 3, 2, 1 गो. तर मित्रांनो ही आहे आमची तुळस. मालवणला कुठेही जा, कोकणात कुठेही जा, तुम्हाला घरच्या बाहेर तुळस दिसणार. आणि हा आहे आमचा घरचा एंट्रन्स आहे आमचा हॉल. थांबा लाईट लावतो. लाईट आहे, गणपती बसतो गणपतीमध्ये. आणि हा आहे माझ्या काकींचा रूम, किचन ही काकी, आणि हा त्यांचा बेड, छोटीशी रूम मस्त. असं कर
असं कर. हा ही माझी काकी. चला चला दुसऱ्या रूमकडे जाऊया. आणि हे माझे काका. काका ओ टकलो बा जरासा हाय कर. हाय हा हाय केलंय. चला आणि ही दुसरी आमची रूम. जरा इग्नोर करा या सगळ्या गोष्टीला. ह्या आमच्या बॅग्स आणि ही पण मस्त रूम आहे. इग्नोर करा कारण की आम्ही आल्यासून कपडे असेच वापरतोय आणि असेच ठेवतोय. हा सगळं आमचंच आहे. हे बाथरूम घरातल्या घरात एक मेन म्हणजे काय बाथरूमला काहीच टेन्शन नाही. 3 बाथरूम बनवून ठेवले. किती 3 बाथरूम आणले ना. आणि पुन्हा एकदा मुंबईवरून कामगार आणलेत आम्ही 2. आणि हे पुन्हा एकदा बाथरूम. कपडे बिडे धुवायला मुंबईवरून कामगार आणलेत आम्ही. हे मस्त रूम. आणि हे पाठ काहीतरी काहीतरी नाही मित्रांनो. जे काय ते रिअल आहे. माझ्या ब्लॉग मध्ये सगळं रिअल दिसतं. खरंच मुंबईवरून 2 कामगार आणले. हे बघा हे शेट आदमी फक्त ऑर्डर सोडणार. मला हे पाहिजे मला ते पाहिजे सगळं लगेच हातामध्ये. चला हे पण दाखवलं ना. हे मस्त आमची रूम आहे. इथं आमच्या गणपती. तर मग मित्रांनो मी रेडी होऊन निघालो आहे आता मंदिराकडे रामनवमीचा उत्सव साजरा करायला. आता माझ्यामध्ये पोथी पुराण वाचून झालं असेल. आता कीर्तन चालू आहे. तर हा ते तुम्हाला दाखवतो. पप्पा तर गेले पुढे कारण की त्यांना खूप घाई होती जायची की तुम्ही लय टाइमपास करा गेले ते पुढे. आता आम्ही निघालोय. मम्मी आणि दीदी येतात पाठवून. आणि मी बोललो की चला फटाफट जाऊया नाही तर 4 शिवाय मला पण पडते. तर ठीक आहे चला मंदिराकडे भेटू मग डायरेक्ट. पाण्यात ठेवलं आणि आता बारशाची वेळ. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. 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 गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या करून झालं. आणि आता प्रभू श्री रामचंद्रांना पाळण्यात ठेवलं. पाळण्यात ठेवल्यानंतर अनेक सुवासिनी स्त्रियांनी जमून आता पाळण्यात झुलवायला सुरुवात केली. प्रभू श्री रामचंद्रांसाठी सगळ्यांनी मिळून पाळणा भरायला सुरुवात केली.
तर मग मित्रांनो फायनली राम जन्म आणि पोथीपुराण वाचून आणि कीर्तन पण सगळं झालंय आणि आता आम्ही जेवून निघालो आमच्या घराकडे. आता माझ्या मते परत संध्याकाळी परत खूप सारे फंक्शन असतील तिथे. धायकाला असेल, धायकाला काय असं तर तुम्हाला संध्याकाळी मी ब्लॉगमध्ये दाखवेल. तर आता काय घरी आराम करायचा, तर मग परत मग संध्याकाळी रेडी होऊन परत मग बॅक टू मंदिर. तर अशाच काय आजचा दिवस पण असाच जाणार आहे. आणि मग काय उद्या ॲज युजल चला बॅगा भरा आणि चला मुंबईला. तर हा चला आता आराम करतो आणि मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. तर मग गुड मॉर्निंग मित्रांनो. आज फायनली आम्ही निघालो मुंबईला. आणि काल रात्री तर तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे दशावतारी नाटक आणि म्हणजे कोकणी भाषेत त्यांना धायकाला बोलतात आणि बरेच सारे प्रोग्राम होते, कीर्तन होते आणि कशा प्रकारे आमची ती पालखी ह्या देवाकडून त्या देवाकडे भेटायला, रामेश्वर देव एका देवाकडून दुसरीकडे भेटायला जातात. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या, त्या तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितला असणार. तर हा मग मित्रांनो, आय होप करतो तुम्हाला हे ब्लॉगची जर्नी तुम्हाला आवडली असेल. तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट. छोट्याशा घराला बाय बाय करायची. तर हा मग भेटू मग आता पुन्हा कधीतरी येऊ गणपतीमध्ये आणि मग भेटू. तोपर्यंत चला बाय बाय.